महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, ध्यान देऊन ऐका आणि एकमेकाला मात्र शेअर करा. शेअर करायला विसरू नका. आता जी तुम्ही रिक्षा परमिटसाठी 2017ला परमिट चालू झालेली होती, त्यानंतर तुम्ही इरादापत्र काढलंच आणि इरादापत्र काढलंच आणि काही कारणानं ती गाडी घेऊ शकला नाहीसा, गाडीच घेतली नाहीसा आणि ते इरादापत्र मुदतबाह्य झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला ते आता हे झालेलं आहे. तर तुम्हाला ज्यांनी इरादापत्र काढलेली आहेत त्यांनी ती 1 महिन्याच्या आत आता गाडी टाकायची आहे. परंतु ते इरादापत्रची मुदतवाढ तुम्हाला फक्त 1 महिन्याची मिळणार आहे. आता ते जर तुमचं 4 वर्षाचं इरादापत्र आहे, 3 वर्षाचं आहे, 2 वर्षाचं आहे किंवा वर्षाचं आहे, 6 महिन्याचं आहे, तर तुम्हाला तुमची सगळी कागदपत्र, ती ओरिजिनल कॉपी आणि एक प्रतिज्ञापत्र करावं लागणार आहे. तेही मराठीत प्रतिज्ञापत्र हवं आहे. 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती प्रतिज्ञापत्र केलं होतं. त्याच्यात तुम्ही सरळ लिहायचं आहे की मी ह्या क्रमांकाचं इरादापत्र ह्या वेळेला काढलेलं होतं, मी गाडी टाकू शकलो नाही, मी सुशिक्षित बेरोजगार आहे, माझ्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, राशन कार्ड ही सगळी कागदपत्र आहेत. मला रिक्षा चालवण्याची सक्त गरज आहे. माझे हे कागदपत्र कुठलीही खोटी नाहीत. मला इथली भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. मला मराठी भाषेचं ज्ञान आहे. तरी माझं हे इरादापत्र 1 महिन्याची मला मुदत वाढवून द्यावी आणि मी 1 महिन्याच्या आत गाडी घेतो. तर ही अशी कागदपत्र तुम्ही करून RTO करून 1 महिन्याची मुदत वाढवून घ्या. पण तुम्हाला 30 दिवसाच्या आत गाडी रजिस्ट्रेशन करावी लागणार आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. मग तुमचं इरादापत्र हे 2017लाच परमिट चालू झालेली होती. त्यानंतर मग तुमच्या इरादापत्राला त्या RTO कंट घेतलेलं होतं, त्याला 2 वर्ष होऊन द्यात, 3 वर्ष होऊन द्यात अथवा 4 वर्ष होऊन द्यात. मुदतबाह्य झालेलं आहे. ते तुम्हाला अशा पद्धतीनं वाढवून मिळतील. ज्याची अशी कामं असतील त्यांनी तात्काळ करून घ्यायचे आहेत. नाहीतर तुम्ही महिन्यानं 2 महिन्यानं जाचिला, त्या 1 महिन्याच्या आतच हे काम झालं पाहिजे. अशा पद्धतीनं कागदपत्र बनवा. थेट RTOच्या कॅबिनमध्ये जावा. मध्यस्थी कोणाला ठेवू नका. मध्यस्थी ठेवला की तुम्हाला वाटेल ते बोलतील, तुम्हाला तुमचे विनाकारण पैसे जातील. हे मात्र लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मुदतबाह्य झालेली इरादापत्र 1 महिन्यासाठी कंटिन्यूस करा. 1 महिन्याच्या आत गाडी रजिस्ट्रेशन करा आणि स्वयंरोजगार चालू करा. व्हिडिओ शेअर करा.